मंत्र दिलं हा तीच कुडी देव भोळ्या भक्ताच्या घरी जागरणाला आले, हकेला धावून आले. पहा पालीचा खंडोबा पाली गावामध्ये कसा प्रगट झाला. बऱ्या प्रकारे वाई तालुक्यात सातारा जिल्ह्यात हा पालीच्या खंडोबाचे देवस्थान आहे. बराबर. देवाच्या मंदिराला 3 दरवाजे आहेत. वा वा. प्रमुख प्रवेशद्वार खूपच मोठे आहे. शाबास. दरवाजातून आत येताना डाव्या बाजूला गणपतीची मूर्ती, बराबर. उजव्या बाजूला मारुतीची मूर्ती आहे. हा त्या 2 दगडाच्या मूर्ती भिंतीमध्ये कोरलेल्या आहेत. वा वा. मंदिराला 3 शिखर आहेत. बराबर. मोठ्या शिखरावर गणपती व शंकर पार्वतीची मूर्ती कोरलेली आहे. कोरलेली आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला विठ्ठल रुक्माई शंकराची पिंड आहे. पिंड आहे. जवळच मोठे कासव आहे. वा वा. दगडी चौथऱ्यावर 3 फूट उंचीचा हा पितळाचा नंदी आहे. शाबास. नंदीच्या बाजूला मागे अशा एकूण 7 दीपमाळा आहेत. वा वा. मंदिराच्या दोन्ही बाजूला 20 खांब आहेत. बराबर. मंदिराचे सर्व बांधकाम दगडाचे आहे. वा वा.
गाभाऱ्यात प्रवेश करताना उजव्या हाताला हा गणपतीची दगडी मूर्ती आहे. मूर्ती आहे. मंदिरात जाण्यासाठी छोटेसे दार सागवानी लाकडाचे आहे. बराबर. ते दार पितळाच्या पत्र्याने मढविलेले आहेत. वा वा गाभाऱ्यात दोन्ही बाजूला 6 खांब आहेत. वा. मुख्य मूर्तीच्या उजव्या हाताला खंडोबाची दुसरी बायको बानाईची मूर्ती आहे. बानाईची मूर्ती. मागच्या बाजूला माणसाचा भाऊ प्रधानजी घोड्यावर बसलेली मूर्ती आहे. बराबर. गाभाऱ्यात मारुती म्हसोबा सटवाई यांच्या मूर्त्या आहेत. बराबर. आणि चमत्कार कथेतून ऐका. सांगा. चला जाऊया 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 पालीला देव खंडोबा 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 पायाला. जाऊया 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 पालीला देव खंडोबा 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 पायाला. चला जाऊया 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 पालीला देव खंडोबा 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 पायाला. जाऊया 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 पालीला देव खंडोबा 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 पायाला. ती पालाई पालाई गवळण पुण्यवान त्या मातेचे मातेचे बोलते ऐकून. पालाई 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 पुण्यवान त्या मातेचे मातेचे बोलते ऐकून. चंपा षष्टीला षष्टीला देव प्रगटला तिथं झाला हो त्याचा बोलबाला. षष्टीला षष्टीला देव प्रगटला तिथे झाला हो त्याचा बोलबाला. तिथं पडल्या पडल्या दुधाच्या ओधारा पिंड दिसली दिसली बघा हो पामरा. पडल्या पडल्या दुधाच्या ओधारा पिंड दिसली दिसली बघा हो पामरा. या देवानं देवानं भोळ्या शंकरान आता दाविला 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 चमत्कार. या देवाना भोळ्या शंकरान असा दाविला 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 चमत्कार. चला जाऊया 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 पालीला देव खंडोबा 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 पायाला. जाऊया 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 पालीला देव खंडोबा 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 पायाला. जाऊया 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 पालीला देव खंडोबा 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 पायाला. जाऊया 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 पालीला देव खंडोबा 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 पायाला. खंडोबा माळसा यांच्या मूर्ती पंचधातूच्या आहेत. बराबर. मूर्तीच्या वर प्रवाळ आहे. वा. पालीचा खंडोबा त्याच्या डोईवर 5 फण्याचा नाग आहे. अगदी बरोबर. प्रवाळाच्या दोन्ही बाजूला पितळाचे मोठे नाग आहेत. वा वा. या मुकुटाखाली स्वयंभू पिंडी पाली येथील देवस्थानात आहेत. बराबर. पूर्वी जवळच असलेल्या समनामेर नावाच्या डोंगर दरीत होत्या. हा पाली गावामध्ये पूर्वी गवळ्याची वस्ती होती. गवळ्याची वस्ती होती. तिथे पाली नावाची गवळण राहत होती. बराबर. ती दररोज खंडोबाची पूजा करण्यासाठी नित्य नेमाने जात होती. वा वा. तिने आयुष्यभर देवाची सेवा केली. केली. शेवटी ती थकून गेली. हा
एका दिवशी देवाची तिनं प्रार्थना केली, बराबर. देवा तू माझ्या जवळ ये, वा वा. नाही तर मी तुझ्या जवळ येते. हा. दुसऱ्या दिवशी तिला आणि तिच्या नवऱ्याला एकच स्वप्न पडले. काय? मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला वांज गाईच्या धारा ज्या ठिकाणी पडतील हा. त्या ठिकाणी मी प्रगट होईन. प्रगट होईल. या स्वप्न दृष्टांतामुळे त्या पती पत्नीला अतिशय आनंद झाला. वा वा. त्या दिवसाचे दोघ जण वाट पाहू लागले. हो. मार्गशीर्ष महिना लागल्यानंतर हा. षष्टीच्या दिवशी रात्री ठीक 12 वाजता 12 वाजता वांज गाईच्या धारा आपोआप सुटल्या. आनंदाची गोष्ट. जिथे धारा पडल्या होत्या तिथं उकरून पाहिल्यावर 2 पिंडी सापडल्या. वा वा. त्यांनाच मार्तंड भैरव असे भक्त म्हणतात. मार्तंड भैरव म्हणतात. त्या दोन्ही पिंडीची सेवा मनोभावाने नवरा बायको करू लागले. बराबर. ते गवळी आणि चमत्कार कथेतून ऐका. सांगा. चला भक्तांना पाली पेंबरीला पाहू खंडोबा देवाला. येऊ भेटून चला जाऊ त्या बघा पालीच्या राजाला. भक्तांनो पाली पेंढारीला पाहू खंडोबा देवाला. जाऊया पाली पेंढारीला पाहू खंडोबा देवाला. पालाईची भक्ती करी खंडोबाची सेवा करी. खंडोबाची सेवा करी. खंडोबाची सेवा करी. जमतात भक्त सारी बघा त्याची महिमा न्यारी. बघा त्याची महिमा न्यारी. बघा त्याची महिमा न्यारी. भंडार खोबर भंडार खोबर भंडार वाहूया देवाला त्या पालीच्या राजाला. भक्तांनो पाली पेंढारीला पाहू खंडोबा देवाला. जाऊया पाली पेंढारीला पाहू खंडोबा देवाला. भक्ती भावतीच्या मनी आसिद्धी पालाई गुणी. आशिती पालाई गुणी. आशिती पालाई गुणी. आहे तो जगाचा धनी सांगू किती त्याची वाणी. सांगू किती त्याची वाणी. सांगू किती त्याची वाणी. भक्ती भावानं कबूल लाविला त्या पालीच्या राजाला. भक्ती भावानं कबूल लाविला त्या पालीच्या राजाला. भक्तांनो पाली पेंढारीला पाहू खंडोबा देवाला. जाऊया पाली पेंढारीला पाहू खंडोबा देवाला. पालीचा तो खंडोबा देव संकटात घेई धाव. संकटात घेई धाव. संकटात घेई धाव. ती भक्ताची आमुल ठेव किनाऱ्यात लावी नाव. किनाऱ्यास लावी नाव. किनाऱ्यास लावी नाव. जाऊया 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 पोशी पौर्णिमेला त्या पालीच्या राजाला. जाऊया पोशी पौर्णिमेला त्या पालीच्या राजाला. भक्तांनो पाली पेंढारीला पाहू खंडोबा देवाला. जाऊया पाली पेंढारीला पाहू खंडोबा देवाला. चला भक्तांनो पाल पेंबरीला पाहू खंडोबा देवाला. भेटून येऊ चला जाऊ त्या पालीच्या राजाला. भक्तांनो पाली पेंढारीला पाहू खंडोबा देवाला. जाऊया पाली पेंढारीला पाहू खंडोबा देवाला. जाऊया पाली पेंढारीला पाहू खंडोबा देवाला. ज्या दिवशी मूर्ती प्रकट झाल्या हा.
त्या दिवसापासून दर वर्षाला उत्सव साजरा करतात. बराबर. पालाई गवळण ही पालीसारखी पांढरी सड पातळ होती, हा, म्हणूनच त्या गावाला पाली असे नाव पडले. पाली नाव पडले. पालाईची सेवा पाहून देव प्रसन्न झाले. प्रसन्न झाले. तिला देवाने वर मागण्यास सांगितले. हा, तेव्हा तिनं वर मागितला, प्रत्येक भाविकाचे पाय आधी माझ्या मस्तकावर पडू दे, बराबर. मग त्यांना तुझे दर्शन घडू दे. हा, असा पालाईने खंडोबा देवाला वर मागून घेतला. वर मागून घेतला. म्हणूनच गाभाऱ्यात प्रवेश करताना उंबरठ्यावरच पालाईची समाधी आहे. बराबर. ज्यांचा कुलदैवत खंडोबा आहे, पालीचा. त्यांच्या घरामध्ये लग्न कार्य झाल्यानंतर रूढीप्रमाणे वाघ्या मुरळीकडून जागरण गोंधळ करतात. वा वा. त्यांचा कोटंबा पूजणे, तळी उचलणे, आरती करणे हा रीतिरिवाज आतापर्यंत चालू आहे बराबर. आणि आता सुद्धा करतात. हो, कुलस्वामी खंडोबा देव सर्व जाती धर्माचा आहे. बराबर. खंडोबाला मुसलमान मलुखान या नावाने पुजतात. बराबर. खंडोबाचे मूळ नाव मार्तंड भैरव असे आहे. मार्तंड भैरव आहे. पार्वतीशी लगीन झाले म्हणून यालाच मल्हारी माळसा कांत म्हणतात. बराबर. पालीगाव 1309 साली बसले आहे. वा वा. खंडोबाची पूजा इंजेकर घराण्याकडे आहे. इंजेकर घराणा. त्यांचे 15-20 घरे गावामध्ये आहेत. हो, त्यांच्याकडे आळीपाळीने पूजा असते. बराबर. मुख्य पुजारी देवाचे श्री शिवाजी अंतू इंजेकर, श्री रघुनाथ महिपती इंजेकर वा वा. यांच्याकडे असते. अगदी बराबर. खंडोबाचे मुख्य पुजारी श्रीधर बाळाकृष्ण कुलकर्णी आहेत. वा वा. दररोज महाप्रसाद कुलकर्णी यांच्याकडे असतो. हो, आणि चमत्कार कथेतून ऐका. सांगा. पोष माघ महिन्यात जत्रा भरती पालीत, लाखो भाविक येतात
चरणी वाहिली काया धन्य देवा तुझी ही माया तुझ्या चरणी वाहिली काया देवा पालीच्या खंडोबाराया 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 तुझ्या चरणी वाहिली काया दररोज सकाळी सायंकाळी कौल लावण्याची प्रथा पाली गावात आहे आहे काम होणार असेल तर उजवा कौल देणार खंडोबा नसेल होणार तर डावा कौल देणार हो पोष महिन्यात मृग नक्षत्रात हा सण साजरा करतात बरोबर मृग नक्षत्रावर पोष महिन्यात शंकर पार्वतीचे लग्न झाले लग्न झाले तोच दिवस त्याच पद्धतीने साजरा केला जातो पाली गावामध्ये श्री कुलकर्णी यांच्याकडे लग्नाच्या आदल्या दिवशी व्याही भोजन असते वा वा लग्नासाठी मुलीकडची मंडळी कोल्हापुराहून येतात हो लग्नासाठी देव खंडोबा हत्तीवर नेण्यात येतो बराबर छेबिना लग्न मंडपात जातो बराबर तिथे देवाला गरम पाण्याची आंघोळ घालतात वा वा नवा पोशाख खंडोबाला भक्तजन घालतात चढवतात नंतर मध्ये अंतरपाठ धरल्या जातो अंतरपाठ धरल्या जातो सर्वांना अक्षिदा तिथे वाटतात हो लग्न झाल्यानंतर रुखवात सुद्धा असतो हो सर्व बायका दुर्ड्या भरून घेऊन येतात ज्याप्रमाणे मानवत आहे त्याचप्रमाणे तोच प्रसाद सर्वांना तिथं वाटतात पालीमध्ये देवीची उटी भरतात हो त्यात पेढे पैसे नारळ असे भक्त टाकतात वा वा रात्रभर हे चालू असते हो पाठे 4ला प्रसाद देण्यात येतो हा आणि अगदी आनंदात सर्व भक्त मंडळी त्या ठिकाणी जमलेले असतात पाली गावात आणि चमत्कार पुढे ऐका सांगा लागल कुंकू सुपारी फुटली लग्नाला माळ
लगल कुंकू सुपारी फुटली लग्नाला माळस नटली लगल कुंकू सुपारी फुटली लग्नाला माळस नटली मानकऱ्यांना नारळाचा प्रसाद दिला जातो. बराबर. आडदरा नक्षत्राला हा. देव पालखीतून पुन्हा मंदिरात घेऊन येतात. मिरवत मिरवत. मूर्तीची पूजा पुन्हा करतात. वा वा. स्वयंभू पिंडी त्या दिवशी उघडी असते. हो. भक्त त्या दिवशी पिंडीवर पाणी घालतात. हा. इतर वेळी पिंडीला पितळी झाकण असते. बराबर. मंदिराच्या पश्चिमेला विद्येवासिनी डोंगर आहे. हो. दक्षिणेला बिरोबा टेकडी चापळ खोऱ्यातील आहे. हो. उत्तरेस गणेश खिंड गणपती आहे. बराबर. पाली आणि पेंबरपूर या 2 गावामधून हा. तराळा नदी वाहत आहे. वा वा. भाविक भक्त तिथं आंघोळ विस्नान करतात. नदीमध्ये पूजा करतात, जागरण घालतात हा. आणि भंडार उचलतात. तराळा नदीत. भक्त जनांना राहण्यासाठी मंदिराच्या आवारात 10 ते 15 खोल्या आहेत. हो. पालीगाव हे साताऱ्यापासून 23 ते 24 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. किलोमीटर आहे. सर्व महाराष्ट्रातून भाविक भक्त मंडळी खंडोबाच्या दर्शनाला पाली गावी येतात. वा वा. या ठिकाणी खंडोबाची कथा समाप्त झाली. पालीच्या आता आपण नियमाप्रमाणे आरती गाऊया. खंडोबाची.